ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रचारामध्ये प्रतिभा पाचपुते यांनी सर्वसामान्य महिलांना उमेदवारी देऊन भाजप महिलांचा सन्मान करत असल्याचं म्हटलंय। माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या 40 वर्षांच्या कार्यकाळामध्ये जनतेकडून मिळणारा प्रतिसाद पाहता जनता विकासासाठी पुन्हा भाजपलाच साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार अलका अनभुले यांनी महिलांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं, तर दुसऱ्या उमेदवार अश्विनी काळे यांनी भाजप पक्षाच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाप्रमाणे काम करण्याची ग्वाही दिली आहे। प्रतिभा पाचपुते यांच्या उपस्थितीमुळे महिला उमेदवारांना मोठं प्रोत्साहन मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय। खरं तर आम्ही सर्वसामान्य महिला उमेदवार दिलेले आहेत। नगर अध्यक्षपदासाठी सुनीता संतोष खेतमाळीस आहेत आणि खाली 7 नंबर वार्डमध्ये अलका अनभुले आणि दुसरे उमेदवार आहेत आमचे काळेताई। आणि खूप चांगला प्रतिसाद आहे मतदारांचा, कारण गेले 40 वर्ष पाचपुते साहेबांनी जे श्रीगोंद्यासाठी काम केलेलं आहे त्याचं ज्यावेळेस आम्ही मतदारांच्या दारात जातो त्यावेळेस मतदार सांगतात की आम्ही पाचपुते साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना मतदान करणार आहे। कारण आता ज्या म्हणजे म्हातारी माणसं वगैरे आता मी भेटते सगळ्यांना, तर सगळेजण तेच सांगतात की साहेबांनी जे उमेदवार दिलेत त्याला आम्ही नक्कीच मतदान करणार आहे। म्हणजे कोण उमेदवार आहे हा न पाहता पाचपुते साहेबांनी दिलेला उमेदवार आहे हे पाहणारे। आमचे उमेदवार हे सगळे म्हणजे चांगल्या चरित्राचे आणि आम्ही जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य दिलेलं आहे, कारण महिला ह्या चांगला कारभार करू शकतात। आणि सुनीताताईंना गेले 2.5 वर्ष हे नगर अध्यक्षपदाचं अनुभव आहे आणि त्यांच्याच काळामध्ये जी आत्ता श्रीगोंद्यामध्ये पाणी योजना आहे ती सुनीताताईंच्या काळामध्ये आलेली आहे। असे खूप ठळक उदाहरणं आहेत त्या सुनीताताईंच्या काळामध्ये आलेले आहेत, त्यांचे पाचपुते साहेबांनी नगर अध्यक्ष केलेले त्यांच्या काळामध्ये सुद्धा झालेले आहेत। आणि आपण पाहतो की मागच्या 5 वर्षामध्ये पहिले 2.5 वर्ष जे नगर अध्यक्ष निवडून दिले होते त्यांची राज्यामध्ये सत्ता होती, पण 2.5 वर्षामध्ये त्यांना अजिबात निधी आणता आला नाही। पाहिजे तर तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही पहा 2.5 वर्षामध्ये किती कामं झाली। आणि नंतर 2.5 वर्षानंतर सरकार बदलल्यानंतर पाचपुते साहेबांनी या श्रीगोंद्यासाठी भरघोस असा निधी आणलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे श्रीगोंद्याचा विकास झालेला आहे। आणि आत्ता मतदार हे विकासालाच मतदान करणार आहे आणि आम्ही जे नगरसेवक 22 नगरसेवक आणि 1 नगर अध्यक्ष दिलेला आहे तर हा आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही 23च्या 23 आमचे निवडून येतील। अलका सुनील अनभुले प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेवक म्हणून उमेदवारी करत आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत नगराध्यक्षपदासाठी सुनीताताई संतोष खेतमाळीस आणि प्रभाग क्रमांक 7 मधून अश्विनी प्रवीण काळे आम्ही 3ही उमेदवार या ठिकाणी आम्हाला की भाजपकडून उमेदवारी मिळाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। कारण या ठिकाणी की महिलांसाठी ज्या काही योजना आहेत त्या सर्व या भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेल्या आहेत की जेणेकरून या महिलांसाठी जे काही निधी महिलांना पुरवला जातो खरं तर त्या महिलांना की त्या पैशातून गाठचं नाही पोटचं नाही पण गाठचं जे काय आहे ते या ठिकाणी आपल्या संसारामध्ये उपयोग येतं। मुलांचं शिक्षण असेल किंवा औषधोपचार असेल यासाठी महिलांना या पैशाचा नक्कीच उपयोग होतो। आणि आम्हाला या ठिकाणी पुढील कारकिर्दीमध्ये की या शहराचा विकास हा आपले आमदार विक्रमदादा पाचपुते यांचं ते उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आज आमच्याबरोबर आमदार साहेबांच्या आईसाहेब प्रतिभा अक्का या आमच्यासोबत आमच्या प्रचारार्थ आलेल्या आहेत। मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि या ठिकाणी सांगू इच्छिते की सर्व मतदारांनी सुज्ञ मतदारांनी या ठिकाणी कमळाच्या बटणावर शिक्का मारून 23 उमेदवारांना विजयी करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करते आणि थांबते। नमस्कार, मी अश्विनी प्रवीण काळे वॉर्ड क्रमांक 7 मधून उमेदवारी लढत आहे। भारतीय जनता पार्टीने मला ही उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। भारतीय जनता पार्टीचे जे ध्येय उद्दिष्ट आहे की शहराचा विकास करणे, त्यासाठी मी पूर्णपणे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करेन। प्रतिभाताई आल्यामुळे महिलांना आणि आम्हालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्या आल्यामुळे
या प्रचारासाठी बळ मिळत आहे, स्फूर्ती मिळत आहे. त्यांच्यामुळे प्रोत्साहन अजून वाढत आहे. सगळ्या मतदारांना मी असं सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीचे जे काही सगळे 23 उमेदवार आहेत त्यांना भरपूर मताने, आशीर्वादाच्या रूपाने भरपूर सारे मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.